नमस्कार, MP सेवा ट्रिक्समध्ये स्वागत आहे। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती अधिकाराचे कलम कसे लक्षात ठेवायचे त्याची ट्रिक्ससह थोडासा डेमो दाखवणार आहे। बघा, उदाहरणार्थ कलम 7। तर कलम 7 काय आहे बघा, माहिती अधिकारातील जे कलम 7 आहे ते आहे विनंती अर्ज निकाली काढणे। म्हणजे आपण कलम 6 नुसार विनंती अर्ज केला जातो। बघा, कलम 6 नुसार विनंती अर्ज केला जातो, तर तो विनंती अर्ज निकाली काढण्याचं कलम आहे 7। म्हणजे कलम 7 नुसार विनंती अर्ज निकाली काढला जातो। तर याची ट्रिक्स नुसार याला कसं लक्षात ठेवायचं, तर याची ट्रिक्स अशी आहे की हा जो विनंती अर्ज म्हणजे जो निकाल लागेल हा जीमेलवर आपल्याला कळेल। जीमेल किंवा गुगलवर माहिती अर्जाचा निकाल हा आपल्याला पाहता येईल, अशी आपली ट्रिक्स आहे। बघा, अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण माहिती अधिकाराची आर्टिकल्स, लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहिती अधिकार संपूर्ण आर्टिकल्सची ट्रिक्स पेड PDF हवी असेल तुम्हाला, तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। तसेच इतरही सब्जेक्टच्या ट्रिक्सचे डेमो पाहिजे असतील, जसे की पॉलिटी, सायन्स, इंग्लिश व्होकॅब्युलरी, तर तुम्ही आपल्या याच नावाने MP सेवा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करू शकता। तर बघा, कलम 7 ची ट्रिक्स आपण पाहिलेली आहे की विनंती अर्ज निकाली काढणे असं कलम 7 आहे। तर याची ट्रिक्स अशी आहे की विनंती जी केली होती आपण माहितीसाठी त्याचा निकाल हा आपल्याला जीमेलवर पाहता येईल, अशी आपली ट्रिक्स आहे। जीमेलवर पाहता येईल असं का म्हणलं, त्याचं कारण असं आहे की जीमेलचा जो जी आहे तो ABCD नुसार 7 नंबरला येतो। किती? हे बघा, जीमेलचा जो जी आहे तो ABCD नुसार किती नंबरला येतो? 7 नंबरला येतो। म्हणून कलम 7 आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर आणखी डेमो दाखवतो बघा। हे बघा, कलम 6 काय, तर कलम 6 आहे माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे। कलम 6 आहे माहिती मिळवण्यासाठी, हे बघा, कलम 6 आहे माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे। काय करणे? विनंती करणे, माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे। तर याची ट्रिक्स कशी आहे बघा, हे बघा, अशी याची ट्रिक्स अशी आहे की फोर्स करून माहिती मिळवणे जर विनंती करूनही ऐकले नाही तर। म्हणजे अगोदर विनंती करायची, मात्र बार बार विनंती करूनही जनमाहिती अधिकाऱ्याने जर आपल्याला माहिती दिली नाही तर त्याला फोर्स करायचा माहिती देण्यासाठी। काय करायचा? फोर्स करून त्याच्याकडून माहिती करून घ्यायची, त्याच्यावर फोर्स करायचा म्हणजे माहिती देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणायचा। त्याच्यावर फोर्स करणे म्हणजेच माहिती देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणायचा। मग कसं काय माहिती देत नाही तो? दबाव आणायचा त्याच्यावर, म्हणजे त्याच्यावर फोर्स करायचा। अगोदर विनंती करायची, मात्र विनंती करूनही माहिती दिली नाही तर त्याच्यावर फोर्स करायचा। मग फोर्स करायचा असं का म्हणलं, त्याचं कारण असं आहे की फोर्सचा जो एफ आहे तो ABCD नुसार 6 नंबरला येतो। किती? 6। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे कलम 6 लक्षात ठेवायचे आहे। ओके, त्यानंतर बघा कलम 3। बघा, कलम 3 काय आहे, तर कलम 3 आहे सर्व नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार। बघा, कलम 6 आहे माहिती मिळण्यासाठी विनंती अर्ज करणे, आणि कलम 3 आहे की सर्व नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार। म्हणजे RTI ॲक्ट 2005चं जे कलम 3 आहे, RTI ॲक्टच्या कलम 3 ने सर्व नागरिकांना म्हणजे भारतातील सर्व नागरिकांना माहिती मिळण्याचा अधिकार दिलेला आहे। RTI ॲक्टच्या कलम 3 ने भारतातील सर्व नागरिकांना माहिती मिळवण्याचा अधिकार काय केलेला आहे, तर दिलेला आहे। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, याची ट्रिक्स अशी आहे की 3 नुसार महाराष्ट्रीयन नागरिकाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषेमध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, अशी आपली ट्रिक्स आहे। कलम 3 नुसार 3 लँग्वेजमध्ये माहिती मिळण्याचे अधिकार आहे, असं आपण लक्षात ठेवू। कलम 3 नुसार किती लँग्वेजमध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, तर कलम 3 नुसार 3 लँग्वेजमध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आहे, असं आपण लक्षात ठेवायचं आहे। ओके, त्यानंतर कलम 4 पहा। कलम 4 काय आहे, तर कलम 4 आहे सार्वजनिक प्राधिकरणावर बंधने। म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणाला माहिती देणे बंधनकारक आहे। सार्वजनिक प्राधिकरण काय करेल, नागरिकांना माहिती देणे टाळू शकत नाही। सार्वजनिक प्राधिकरणाला नागरिकांना माहिती देणे बंधनकारक आहे। तर याची ट्रिक्स काय केलेली आपण, याची ट्रिक्स अशी केलेली आहे
की बघा न्यूजपेपर हे लोकशाहीचे फोर्थ पिलर असतात. त्यामुळे न्यूजपेपर किंवा समाचारपत्र असं आपण म्हणू, न्यूजपेपर समाचारपत्र हे लोकशाहीचे फोर्थ पिलर असतात. त्यामुळे न्यूजपेपरला माहिती देणे बंधनकारक आहे. कुठल्याही सार्वजनिक प्राधिकरण न्यूजपेपरला माहिती देणे टाळू शकत नाही. त्यांना न्यूजपेपरला माहिती देणे बंधनकारक असते. कारण न्यूजपेपर हे काय आहे, लोकशाहीचे फोर्थ पिलर आहे, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फोर्थ पिलर का म्हणलं, कारण कलम 4 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर 8421908384 या नंबरवर संपर्क करून याची पेड PDF तुम्ही परचेस करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.